नमो बुद्धाय, जय भीम। आज दिनांक 17 सप्टेंबर 2025। आज महत्त्वाचा इतका दिवस महत्त्वाचा आहे की आपल्याला कल्पना आहे की तथागतांच्या बौद्ध धर्माच्या खऱ्या अर्थाने पुनर्जीवनाचं भारतामध्ये जे काम कोणी केलेलं असेल आणि जगामध्ये, तर ते धर्मपाल अनागारिक धम्मपाल यांनी, आणि आज त्यांची 161वी जयंतीनिमित्ताने आपण आता पुणे विद्यापीठामध्ये आहोत। आणि हा जो आपल्याला दिसत आहे, हा जो रॅली काढलेली आहे, ही रॅली या डिपार्टमेंटने काढलेली आहे। आणि आपण पाहत आहोत की वेगवेगळे दिग्ग निकाय, उत्तम निकाय, सुत्त पीठक, अनेक पीठक आहेत। या पीठकांचं या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। आज 17 सप्टेंबर अनागारिक धम्मपाल यांची जयंती आहे आणि आज पाली दिन म्हणून आपण आपल्या पाली आणि बौद्ध अध्ययन विभागाकडून सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी या विभागामार्फत पाली दिन म्हणून अनागारिक धम्मपाल यांच्या जयंतीनिमित्त 161व्या जयंतीनिमित्त साजरा करत आहोत। त्यानिमित्तानं पाली आणि बौद्ध अध्ययन विभागामार्फत ही पारी रॅली काढलेली आहे। त्यानिमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी, कारण बौद्ध धम्म जो लयास गेलेला होता, त्यांचं अनागारिक धम्मपाल राहुल सांकृताय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलेलं आहे, पुनरुत्थान केलेलं आहे, पुनर्जीवित केलेली आहे। जी पाली भाषा जम्बूद्वीपाची भाषा होती त्याचं पुनर्जीवन केलेलं आहे आणि त्यांना एक अभिवादन म्हणून पाली भाषा जिवंत राहावी यासाठी आम्ही आमच्या विभागामार्फत पाली जे रॅलीचं नियोजन केलेलं आहे। आणि त्यांना एक जयंती म्हणून मी 2 गीत म्हणते। माझं प्राध्यापक डॉक्टर डोंगरे मॅडम आहे, मी इथं प्रोफेसर म्हणून आहे विद्यापीठात। आणि अनागारिक धम्मपालाला एक जयंतीपर म्हणून मी 2 लाईन म्हणते। अनागारिक धम्मपालाला, अनागारिक धम्मपालाला करीतो वंदन, अनागारिक पालाला करीतो वंदन। अशा प्रकारे वंदन करून आम्ही त्यांच्या ह्या रॅलीचा जो प्रोग्राम आम्ही नियोजित केलेला आहे, रॅली ही म्हणजे मेन गेटला जाणार आहे। त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पूर्णाकृती पुतळा आहे तिथं जाणार आहे। तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही हार अर्पण करणार आहोत। आणि त्यांच्यानंतर जे जिओलॉजी हॉल आहे तिथं आमचा कार्यक्रम म्हणजे प्रोग्राम जो आयोजित केलेला आहे तिथं आम्ही स्थानापन्न होणार आहोत। आणि जो कल्चरल प्रोग्राम आहे म्हणजे आता 1 वाजल्यापासून तर 6 वाजेपर्यंत आमचा प्रोग्राम चालू राहणार आहे। अशा प्रकारे धन्यवाद। मी ॲडव्होकेट सचिन गोलप, मी MA पाली 2 इयर्स फर्स्ट इयरमध्ये आहे। आणि आज अनागरिक धम्मपाल यांचा जयंती आहे। तर महान अनागरिक प्रोग्राम काय आता प्रोग्राम आहे हा पाली दिवसानिमित्त जिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये ह्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या जिओलॉजी डिपार्टमध्ये पूर्ण 1 ते 6 वाजेपर्यंत पाली भाषा दिवस आम्ही सेलिब्रेट करणार आहोत। वेगवेगळे कल्चरल प्रोग्राम आहे आणि गीत गायन नाच सगळं हे पाली भाषेचं जो संवर्धन आहे प्रचार करणार आहे। ओके, थँक्यू। आज आनंद ह्या गोष्टीचा आहे की अनागारिक धम्मपाल यांची आपण जयंती साजरी त्यांचं काय महत्त्व आहे बौद्ध धर्माच्या दृष्टिकोनातून, काय महत्त्व सांगाल? अनागारिक धम्मपाल हे एक श्रीलंकेचं व्यक्तिमत्व की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ते भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी नालंदा सारख्या ठिकाणी व्हिजिट दिली आणि त्या विद्यापीठाची दुरावस्था बघून त्यांचं मन खूप हे झालं, छिन्नविछिन्न झालं आणि त्याच्यातून त्यांना असं काही करायचं की हे पुनर्जीवित झालं पाहिजे। कारण जे सौंदर्य बुद्ध धम्माच्या जागतिक हे इंडियाच्या दृष्टीने झालं, जागतिक लेवलवरती काय सांगाल? जागतिक लेवलला म्हणजे की सर्वात महत्त्वाचं योगदान आपल्या भारतीयांना माहिती नाही आहे की अनागारिक धम्मपाल जे आहेत, म्हणजे जी शिकागोमध्ये धर्म परिषद झाली होती, तर सर्वांना माहिती आहे की स्वामी विवेकानंद हे शिकागोमध्ये गेलेत, परंतु स्वामी विवेकानंदांना शिकागोमध्ये नेलं कोणी, तर ते नाव अग्रगण्य आहे, ते आहे अनागारिक धम्मपाल। कारण अनागारिक धम्मपालांनी स्वामी विवेकानंदांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं नेतृत्व करण्याची संधी दिली। त्या धर्म परिषदेमध्ये त्यांना एक बौद्ध म्हणून, म्हणजे तुम्हाला म्हणायचं की नाही, अनागारिक पालांना बोलवलेलं होतं, अनागारिक धम्मपालांना बोलवलेलं होतं, तर स्वामी विवेकानंदांना होती का त्याची ही बोलवलं होतं का त्यांना तिथं? नाही, स्वामी विवेकानंदांना बोलवलं होतं आणि अनागारिक धम्मपालांचं जिथे इथे काम जे सुरू होतं धर्मावरती आणि संशोधनावरती, तर स्वामी विवेकानंदांची तिथे भेट झालेली त्यांची
अनागारिक धम्मपाल आणि स्वामी विवेकानंद. ओके, ठीक आहे. चला सर, आपली ओळख सांगा आणि आजचा जो अनागारिक धम्मपालांचा जागतिक दृष्टिकोन, त्यांचं काय कार्य आहे? हां. माझं नाव साहेबराव सोनवणे. अनागारिक धम्मपाल नसते तर त्यांनी जेवढं भारतामध्ये संशोधन करून भारतामध्ये जे जे ऐतिहासिक स्थळं होती बुद्धांची ते त्यांनी शोधून काढून त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये घालवलं. आजच्या आपला बौद्धगयेचा जो लढा होता तो लढा सुरुवातीला त्यांनी चालू केला. तो लढा त्यांनी अखेरपर्यंत त्यांनी तो लढा लढला. त्यानंतर पुढे सुद्धा नाही, माझा प्रश्न होता की बाबा जागतिक लेवलला, इंडिया लेवलला की इंडियातल्या बौद्ध धर्मासाठी ठीक आहे तुम्ही म्हणते, जागतिकचं काय आणखीन महत्त्व सांगाल तुम्ही? नाही, जागतिकमध्ये त्यांनी बौद्ध धर्मामध्ये श्रीलंकेमध्ये जाऊन तिथलं फायनान्स घेऊन आपल्या भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार केला आणि त्याच्यामुळं आणि प्रत्येक देशामध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की भारतामध्ये बौद्ध धर्माचं किती स्थान महत्त्वाचं आहे आणि ते लोकांना समजून सांगितलं आणि पुढे मग त्याच्यामुळंच बौद्ध धर्म दुसऱ्या देशात सुद्धा जाऊन अनेक ठिकाणी तो प्रसारित झाला. ती ओळख सांगा आणि आपण म्हणजे काय करता सध्या विद्यापीठामध्ये आणि धम्मपालांच्या संबंधात जागतिक लेवलला काय इम्पॉर्टन्स आहेत, काय महत्त्व आहे त्यांच्या कार्याचं? आता मी अनागारिक धम्मपालांच्या निमित्ताने आपण कृपया आपली ओळख. माझं नाव तृप्ती राणी तायडे आहे. मी पाली आणि बौद्ध अध्ययन विभागामध्ये असिस्टंट प्रोफेसर आहे इथे. तर आज पाली दिन आहे आणि हा पाली दिन आम्ही 3 दिवसापासून साजरा करत आहोत. 15 तारखेपासून 15, 16, 17 तारीख आजचा 3रा दिवस आहे. तर 15 तारखेला आम्ही एक्झिबिशन अरेंज केलेलं आहे डिपार्टमेंटमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी. तर त्यामध्ये छोट्या छोट्या ज्या वस्तू असतात दैनंदिन जीवनातल्या त्यांची त्यांनी प्रदर्शनी मांडली आहे. शब्दकोश जे असतात, डिक्शनरीज ज्या असतात त्यांच्या आधारे. तर 2 दिवस ते प्रदर्शन आहे. आज पण ओपन आहे आणि आज आमच्या विभागामध्ये हॉलमध्ये इथेच जिओलॉजी डिपार्टमेंटच्या ऑडिटोरियममध्ये आमचा आज कल्चरल प्रोग्राम आणि अवॉर्ड डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आहे. आता मला जो अपेक्षित आहे की धर्मपाल, अनागारिक धम्मपाल यांचं जागतिक लेवलला काय महत्त्व आहे, काय म्हणून ओळखलं जाते त्यांना? अनागारिक धम्मपाल ही इज द वन हू हॅज रिवाइव्ड बुद्धिझम अँड पाली ऑल ओव्हर. तर त्यांनी पाली आणि बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांचं खूप मोठं कार्य आहे. येस येस, मोठं. पण त्यांनी परदेशात जाऊन कशा प्रकारचं कार्य केलं काय सांगू शकाल थोडक्यात? परदेशाच्या बाहेर जाऊन म्हणजे आपल्या देशाच्या बाहेर जाऊन त्यांनी पालीसाठी काय केलं, त्या बौद्ध धर्माच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, पुनरुत्थानाच्या दृष्टिकोनातून त्यांनी काय केलेलं आहे? आता अनागारिक धम्मपाल मूळतः हे श्रीलंकेचे आहेत. त्यांचं ओरिजिनल नाव जे आहे ते डेव्हिड हेवा वितरणे असं त्यांचं नाव आहे. तर त्यांनी सुरुवातीला त्यांचं जे कार्य होतं ते तिथूनच त्यांनी सुरू केलेलं आहे आणि नंतर मग जेव्हा ते भारतामध्ये आले त्यांनी नंतर भारतामध्ये ते कार्य केलेलं आहे. थँक्यू. अज्ज पाली दिनो अस्मिन् सुदिने तुम्हा देशानम अंतेवासिकानम कल्याणमित्तानम सत्पुरुषानम सहाय्यं लभित्वा अतीवीय प्रमोदा तुम्हाकं सव्वेसानम सादरं स्वागतं च करोमि. On the occasion of Anagarika Dhammapal birth celebration, we are very much enthusiasm we have, and on behalf of Department of Pali and Buddhist Studies, we welcome you all. Thank you. अज्ज अमाकं ये अतिथि गणा तेसं यान गंधो शील गंधो च सब्बाय वायति इदानी प्रमुखा आसनं गहन अध्याय याचाममयं अमाकं सब्बे अतिथि गणा. Now we welcome all the dignitaries to come on the dais and sit. Take a seat. आयाचममयं अम्हाकं प्रमुख अतिथि च प्रमुख वादी पुब्बे पवत्तानो राजकायो मराठी साहित्य संमेलनस्य च पय्यातो मराठी लेखको च चिंतको च सबनीस कुल संभवं सिरिपाल महाभागं. याचाममयं अम्हाकं विशेष अतिथि सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालयस्य
आचार्यं खरे कुलसंभवं विजय महाभागम् अतोपरं याचाममयम् अम्हाकं गारवातिथि उपकाल विधायको सभायोगो अम्हाकं कल्याणमित्तं वादी चाबुकसार कुलजं गौतम महाभागम् अतोपरं याचाममयम् अम्हाकं विशेषातिथि लोकाचार्य बाबा भारती प्रतिष्ठानस्य अधिपति भारती कुलजातं महिंद महाभागम् याचाममयम् अम्हाकं पाली बौद्ध अध्ययन विभागस्य प्रमुखं महाअध्यापकं महाआचार्यं देवकर कुलन्वयं महेश महाभागम्. We request Honorable Chief Guest and Chief Speaker, former President, Marathi Sahitya Sammelan and renowned Marathi writer and thinker, Dr. Shripal Sabnis. We also request our special guest, Dean of the Humanities, SPPU, Professor Vijay Khare, and we request our special guest, Director, School of Languages, SPPU, Professor Prabhakar Desai. अतोपरं पुष्पाञ्जलिं प्रदानार्थम् इदानीं याचाममयं सभ्ये प्रधान अतिथिनम् इदानीं याचाममयं सभ्ये अतिथयो अम्हाकं परमश्रद्धेयानं महाकारुणिकस्य तथागतस्य अनागारिकस्य धम्मपालस्य डॉक्टर भीमराव आंबेडकरस्य पुष्पाञ्जलिं च गन्धं च प्रदातु. Now we request all respected guests to offer flowers and fragrance to the Dr. Babasaheb Ambedkar and Tathagat Bhagwan Gautam and Anagarika Dhammapal. Images of Anagarika Dhammapal. अतोपरं प्रमुख अतिथीनं परिचयो संबोधनं च. Now we move towards introduction and felicitation program. अम्हाकं प्रमुख अतिथिनो च प्रमुख वादिं पुपे भवतानो राजकायो मराठी साहित्य संमेलनस्य च पय्यातु मराठी लेखको च चिन्तको च सबनीस कुल संभवम श्रीपालम महाभागस्य संबोधनं कातु याचामि अहम् अम्हाकं पाली बौद्ध अध्ययन विभागस्य प्रमुखं महाअध्यापकं महाआचार्यं देवकर कुलन्वयं महेश महाभागम्. Now we request our head department of Pali, Professor Mahesh Devkar, to welcome our chief guest and chief speaker, Dr. Shripal Sabnis, sir. अम्हाकं गारवातिथिनो अम्हाकं गारवातिथिनो पुष्पकाल विधायक सभायोगो अम्हाकं कल्याणमित्तं चाबुकसार कुलजं गौतम महाभागस्य संबोधनं कर्तुं याचामि अहम् अम्हाकं पाली बौद्ध अध्ययन विभागस्य सहायकम् अध्यापकं प्रवीण कुलजं तलत महाभागम्. Now we request Dr. Talat Praveen to felicitate our guest of honor, Advocate Gautam Sabnis. अम्हाकं विशेषातिथिनो लोकाचार्य बाबा भारती प्रतिष्ठानस्य अधिपति भारती कुलजातं महिंद महाभागस्य संबोधनं कर्तुं याचामि अहम् अम्हाकं पाली बौद्ध अध्ययन विभागस्य सहायकम् अध्यापकं पाटील कुलजं दीपाली महाभागा. Now we request Dr. Dipali Patil, Assistant Professor, Department of Pali and Buddhist Studies,
to felicitate our special guest, Mr. Mahendra Bharti. अमाकं पाली बौद्ध अध्ययन विभागस्य प्रमुखस्य महाअध्यापकस्य महाआचार्यस्य देवकरु कुलन्वयस्य महेश महाभागस्य संबोधनं कर्तुं याचामि अहम् अमाकं विभागस्य सहायकम् अध्यापकं वेङ्कटकरु कुलजं प्रणाली महाभागम्. Now we request Ms. Pranali Venkankar, Assistant Professor, Department of Pali and Buddhist Studies, to felicitate Professor Dr. Mahesh Devkar sir. इदानीं याचामि अहम् अमाकं विभागस्य प्रमुखं देवकरु कुलन्वयं महेश महाभागं स्वागतभाषणं दातुं विभागस्य परिचयं च दातुम्. Now we request Professor Mahesh Devkar, Head Department of Pali and Buddhist Studies, to give welcome address and to give brief introduction of the department. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. पटमं ताव सभ्येसम् अतिथिगणानम् अम्माकं सभ्येसम् अन्तेवासिकानं च अद्य पालिदिन समारोहस्य अभिनन्दनं करोमि. अस्मिन् दिने तुम्हाकं सभ्येसम् यत् स्वागतमपि करोमि. Today I am standing here with deep reverence to the triple gem, the Buddha, Dhamma and the Sangha. Our revered ideals, Dr. Babasaheb Ambedkar, and the birth anniversary which we are celebrating today. So, Anagari Dharmapal, I pay my deepest reverence to their memories, to their work, their mission which they followed in their life. आज या कार्यक्रमाला आपल्यामध्ये जे अतिथी उपस्थित आहेत त्यांचं सर्वप्रथम स्वागत करायला पाहिजे. स्वागत करणं हे आपलं माझं कर्तव्य समजतो. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि मराठी भाषा साहित्य संमेलनाचे माझे अध्यक्ष श्रीपाल सबनीस सर, त्यांचा आज आपल्याला विशेष उपस्थिती लाभलेली आहे आणि मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने ती एक खूप आनंदाची गोष्ट आहे. सर हे खूप वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या मार्गाने असे म्हणेन की आपल्या या सगळ्या कामाशी जोडलेले आहेत. सर मराठी भाषेचे लेखक आहेत, पण त्यांचे विचार जे आहेत ते बुद्धांशी, बाबासाहेबांशी नातं सांगणारे विचार म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. आणि सबनीस सर मागचे अनेक वर्ष जे सगळं काम करत आले साहित्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी समतेची, बंधुतेची एक वेगळी चळवळ उभी केलेली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण की साहित्याच्या दरबारात सुद्धा आतापर्यंत आपण बघितलं तर सर्वांची वर्णी काही लागत नसेल. त्या सारस्वताचे अधिकारी काही मोजके लोक असत, पण सबनीस सरांनी एकतर अनेकांना लिहिण्याची प्रेरणा दिली आणि अनेकांच्या लेखनाला उत्स्फूर्त दाद दिली, त्यांनी प्रस्तावना दिली. आज आपल्या कार्यक्रमामध्ये इथे चंद्रकलाताई ओवाळ आलेल्या आहेत, त्यांच्या कामाला असेल किंवा मगाशी आमचे भोसले सर भेटायला आले, सूर्यकांत भोसले, आणि त्या सगळ्यांच्या जे काही ते लिहत आहेत त्यांना एक तर सगळ्यांना लिहिण्याची प्रेरणा आणि आपणही लिहू शकतो, आपणही व्यक्त होऊ शकतो
ही जी एक काही एक तो विश्वास तो सबनीस सरांनी त्यांच्या कामात आणि त्यांच्या प्रोत्साहनात दिलेला आहे. तर असे सबनीस सर की भगवान बुद्धांनी जे तत्व मांडलं की धम्माचा अधिकार हा सगळ्यांसाठी आहे, धम्म सगळ्यांसाठी खुला आहे, ज्ञानाच्यावर कोणाची मक्तेदारी नाही. तर तशाच प्रकारची ती मक्तेदारी साहित्याच्या क्षेत्रातली मोडण्याचं काम सबनीस सरांनी केलं आणि आज आपल्याला ते प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. तर आपण सर्व त्यांचं जोरदार स्वागत करूया. त्याच्याच बरोबर महेंद्र भारतीजी गेल्या पाली दिनाच्या दिवशी सुद्धा ते आपल्यामध्ये होते आणि त्या पाली दिनाला ते एक विशेष अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले ते यावेळी पुन्हा ते आपल्या सोबत आहेत. आणि महेंद्र भारतींचा परिचय मागच्या वर्षी मी सांगितलं होतं त्यांच्याबद्दल. ते स्वतः आणि त्यांच्या माध्यमातून मला असं वाटतं की त्यांचे वडील बाबा भारती, लोकशिक्षक बाबा भारती यांची एक जी काही परंपरा आहे, वारसा आहे, ते महेंद्रजी पुढे नेत आहेत. आणि मला आनंद वाटतो की गेल्या वर्षभर महेंद्र भारतीजींनी लोकशिक्षक बाबा भारतींच्या जो एकंदरीत सगळा जो वारसा आहे, लेखनाचा वारसा आहे, पालीच्या क्षेत्रात त्यांनी केलेलं काम आहे. आपल्या सर्वांना परिचय आहे की बाबा भारतींनी एकमेव जो पाली मराठी शब्दकोश आहे तो त्यांनी लिहिला. त्यांनी धम्मपदाचा अनुवाद केला, त्यांनी बौद्ध संस्कार पाठाचे वर पुस्तक लिहिलं, त्यांनी बाबासाहेबांचं चरित्र बाबासाहेबांच्या हयातीत त्यांनी लिहिलं. तर असे बाबा भारती त्यांनी इस्लामपूर सारख्या एका छोट्या गावामध्ये राहून कुठून कोणास ठाऊक पण पालीचं शिक्षण घेतलं आणि एवढं दुसरं शिक्षण घेतलं असं नाही तर त्यातून काही चांगली साहित्यकृती त्यांनी निर्माण केल्या आणि त्यांचा हा वारसा त्यांचे हे सुपुत्र महेंद्रजी पुढे चालवत आहेत. ते आज आपल्याला विशेष अतिथी म्हणून लाभलेले आहेत. आणि आपण आतापर्यंत आपले सगळे सांस्कृतिक कार्यक्रम जे काही झाले विद्यार्थ्यांचे आणि आता इथे पुढे सत्कार होणार आहेत त्या सर्वांना आज त्यांच्यातर्फे ही विशेष भेट दिलेली आहे. बाबा भारतींची 2 पुस्तकं, एक तर धम्मपदाचं त्यांनी केलेला अनुवाद आणि संस्कार पाठाचं बाबा भारतींनी लिहिलेलं पुस्तक, ही 2 पुस्तकं आपण भेट देत आहोत. खरं तर ते मागच्या 2 महिन्यापूर्वी माझ्याकडे आले होते आणि मला म्हटले की सर ही आम्ही पुस्तकं बाबा भारतींची रिप्रिंट केलेली आहेत तर माझी इच्छा आहे की ते आपल्या विभागातल्या विद्यार्थ्यांना द्यावी. तेव्हा मी महेंद्रजींना म्हटलं की आपण नक्की देऊ, फक्त जरा एका चांगल्या दिवसाची वाट बघूया आणि एका विशेष प्रसंगी ती पुस्तकं दिली तर ती सर्वांच्या स्मरणातही राहतील, त्याचं महत्व त्याचं मोल हे सगळ्यांपर्यंत पोहोचेल. आणि त्यामुळे आजच्या दिवशी आपण तो उपक्रम करायचं ठरवलं आणि मी त्यासाठी मुद्दामून महेंद्रजींना विनंती केली की तुम्ही स्वतः या, तुमच्या उपस्थितीत हे आपण करूया. आणि ते आले, त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण सगळ्यांनी जोरदार स्वागत करूया. त्याच्यानंतर आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आपल्या विभागाचा एक अविभाज्य भाग असणारे आपले कल्याण मित्र गौतमजी. गौतमजींचा परिचय तुम्हाला सगळ्यांना, बऱ्याचशा जुन्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना आहेच, पण नवीन जे विद्यार्थी त्यांच्यासाठी मी सांगतो की जेव्हा अगदी विभागाच्या सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा विभागाचं स्वतंत्र अस्तित्व नव्हतं त्या काळामध्ये 2002 सालापासून गौतमजी पाली शिकतायत. आणि त्यावेळी विभाग हा संस्कृत विभागामध्ये एका खोलीत छोट्याशा 10 बाय 10 खोली नसेल ती त्या छोट्याशा खोलीत विभागाचं काम चालायचं. त्यावेळी तो स्वतंत्र विभागही नव्हता, पालीचं काम चालायचं असं म्हणून. आणि तेव्हापासून गौतमजी पाली शिकायला आले. तिथून त्यांनी सर्टिफिकेट कोर्स केला. आज मी बघतो की विद्यार्थ्यांना आमच्या खूप घाई असते की त्यांना पटकन 1 वर्षात काहीतरी करून मग MA करायचं असतं, पटकन PhD करायची असते. पण गौतमजींचं मला कौतुक याच्यासाठी वाटते की ते राजकारणामध्ये होते, त्या काळात ते नगरसेवक होते, पण मोठ्या जिद्दीने ते पाली शिकायचे. कुठलाही तास त्यांनी मिस केलं तर मला आठवत नाही अजूनही. आणि त्यावेळी ते काही ऑनलाईनची सोय नव्हती. ते मुद्दामून आज सांगायला पाहिजे विद्यार्थ्यांना, कारण त्यांना असं वाटतंय की ऑनलाईन हे तर नॉर्मल आहे, पण ते रोज इथे यायचे. अगदी त्यांच्या सगळ्या राजकीय गडबडीच्या कामामध्ये सुद्धा ते येऊन तेवढा वेळ अगदी सगळं फोन बिन बंद करून इथे अभ्यास करायचे पालीचा. तिथून त्यांनी सर्टिफिकेट कोर्स केला. त्यावेळी लोअर डिप्लोमा होता, त्यानंतर 3 वर्षाचा हायर डिप्लोमा केला. त्याच्यानंतर MA ला ऍडमिशन घेतलं. 5 वर्षानंतर MA केलं 2 वर्ष आणि त्याच्यानंतर MPhil त्यांनी मध्ये पंचगती दीपनी या ग्रंथावरती, पाली ग्रंथावरती काम केलं.
तर असं आहे गौतमजी, त्यांनी जवळपास मी आता सांगितलं त्याप्रमाणे 8 ते 9 वर्ष पालीचा अभ्यास त्यांनी केला. आणि त्याच्यानंतर मी त्यांना नेहमी म्हणतो की त्यांचा जसा राजकीय प्रगती होत होती तशी त्यांची इथे अभ्यासात जशी प्रगती होत होती वरच्या वर्गात, तसं ते हळूहळू नगरसेवक, मग उपमहापौर असं करत करत ज्यावेळी ते एमफिल वगैरे त्यांचं चालू होतं त्यावेळी ते आमदार म्हणून निवडून आले. आणि ते पहिले असे विधायक आहेत की ज्यांनी पाली भाषेमध्ये शपथ घेतली. मला वाटतं ते अजूनही एकमेव युती आहे, त्यांच्यानंतर अजून कोणी घेतलेली मला तरी माहिती नाही, पण ते एकमेव असे विधायक आहेत की ज्यांनी पाली भाषेत आपली शपथ घेतली. आणि त्याचबरोबर गौतमजी नेहमीच असं मागे राहून कधी त्यांना असं नाही की माझं हे करा वगैरे, मला पुढे हे करा, असं काही नाही. ते अगदी जर आता बघितलं तर ते मला असं वाटतं माझ्या बाजूला बसले पण एका व्हॉलेंटियर सारखं पटकन मला काही लागलं तर घेऊन येतात. तर असा एक जो स्वभावाचा साधेपणा आणि कुठल्याही प्रकारे निरभिमानी असा त्यांचा जो स्वभाव आहे, त्याने ते विभागासाठी सतत काम करत राहिले. जेव्हा आपल्या विभागाला जी पदं मिळाली त्याच्यामध्ये पण रत्नाकर गायकवाड आणि गौतम चाबुक सर, आपला विभाग स्थापन झाला त्याच्यामध्ये सर रत्नाकर गायकवाड खूप मोठा वाटा आहे. आणि नंतरच्या काळामध्ये जे आपलं बिल्डिंग, आपल्या विभागाच्या ज्या इमारतीचा प्रकल्प त्याला मान्यता मिळवणं असो किंवा त्रिपिटकाच्या अनुवादाचा प्रकल्पाच्या मान्यता मिळवणं असो, या सगळ्यामध्ये गौतमजी सातत्याने आमच्या सोबत राहिले. आणि त्यांनी मला सांगून ठेवलेलं आहे की तुम्ही अकॅडमीचं बघा, बाकी सगळं मी बघतो. तसा एक अश्युरन्स त्यांच्या वतीने आपल्याला मिळाला. म्हणजे गौतमजी जेव्हा ते स्वतः यांनी MA करत होते आणि त्यांच्या लक्षात आलं की बाकीच्या विषयांसाठी कॉन्व्होकेशन मध्ये मेडल्स दिले जातात पण पालीसाठी मात्र एकही पदक नाहीये, त्यावेळी त्यांनी स्वतःहून एक असा प्रस्ताव दिला की आपण आपल्या विद्यार्थ्यांचा आपण सत्कार करू. आणि त्यांच्या बुद्धघोष चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे तेव्हापासनं ते दरवर्षी मेडल्स आणि ट्रॉफीज आपण MAच्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देतो आणि बाकी सर्व विद्यार्थ्यांना मेडल्स देतो. आणि मग त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण MAच्या विद्यार्थ्यांना देत होतो, मग आपण सगळ्या आपल्या डिप्लोमा कोर्सेसच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करू लागलो, नेट JRF मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करू लागलो, तसंच PhD मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार. तर ही सगळी जी मेडल्स आहेत दरवर्षी गौतमजी बुद्धघोष चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे त्याचा सगळा खर्च उचलतात. त्यामुळे आज तुमचा जो काही सत्कार होणार आहे त्याच्यामध्ये गौतमजींचा मोठा वाटा आहे, त्यांचं स्वागत करूया. त्याचबरोबर आज आपल्या कार्यक्रमाला सरांना थोडं उशीर होतो, पण खरे सर आपले डीन आले, मग आपण आधी सरांचा सत्कार करूया. नाही बाकी तुमचीच वाट बघत होतो. तृप्ती, आपण आधी सरांचं स्वागत तर करतोच आहे, पण सरांचा नेहमीच आपल्याला खूप मोठा पाठिंबा डीन फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज. तर आपल्या विद्यापीठाचे आणि आपली जी फॅकल्टी आहे, फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज, तर त्या फॅकल्टीचे डीन आणि आपल्या विभागाचे नेहमीच मार्गदर्शक आणि सपोर्टर असलेले असे खरे सर आज आपल्याला अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत. आणि सरांनी हा विभागाचा प्रवास त्यांनी खूप सुरुवातीपासून जेव्हा विभाग आमचे स्थापन झाले त्यावेळी सर त्याचे साक्षीदार आहेत. आणि त्यावेळी पाली, बुद्धिस्ट स्टडीज आणि आंबेडकर स्टडीज असे सगळे विभाग सुरू झाले आणि तेव्हापासून सर आपल्या सोबत आहेत. तर आज ही मोठी आनंदाची गोष्ट आहे की सर आज आपल्याला अध्यक्ष म्हणून इथे कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत. त्याचबरोबर महेंद्रजींसोबत इथे आज आपल्यामध्ये रयत संस्थेचे प्राचार्य भोसले सर आलेले आहेत. त्याच्यानंतर आमच्या कामगार साहित्य चळवळीचे सदाफुले मामा आलेले आहेत. आणि इतर मला सगळ्याचं नाव घेता येणार नाही, पण ते काही सगळे मान्यवर उपस्थित आहेत या कार्यक्रमासाठी. त्यांचं सगळ्यांचं एक जोरदार स्वागत आपण करूया. सबनी सर, आजचा हा जो कार्यक्रम आहे, आपण पाली दिन जो साजरा करायला सुरुवात केली त्याचे 18वं वर्ष आहे. म्हणजे विभागाची स्थापना 2006 साली झाली आणि तेव्हापासून आपण हा पाली दिन साजरा करतो. कारण की तोवर पाली भाषा आणि त्या भाषेचा गौरव करणारा असं काही विशेष काही होत नव्हतं, कुठलाही असा दिवस साजरा केला जात नव्हता.
परंतु आम्ही जेव्हा विभागाचं काम स्वतंत्रपणे सुरू केलं त्यावेळी आमच्या लक्षात आलं की हे आपण करायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण तोवर ही भाषा जी आहे की एवढी म्हणजे मराठीच्या बाबतीत आपण म्हणतो की मराठी असे आमची मायबोली जरी आज ती राजभाषा नसे. तशी आमची ही मायबोली होती, पण तिला कुठल्याही प्रकारचा राजदरबारी सन्मान नव्हता, पण आमच्या हृदयात ती होती आणि आम्ही तिचा हा सोहळा साजरा करायला सुरुवात केली. 18वं वर्ष आहे आता हे. आणि अनागरिक धर्मपाल यांच्यासाठी की भारतामध्ये जे काही पाली अध्ययनाची सुरुवात झाली, पालीचे जे पहिले सगळे विद्वान आहेत, आचार्य धर्मानंद कोसंबी असतील, महापंडित राहुल सांकृत्यायन असतील, आनंद कौसल्यान जे असतील, भिक्षू जगदीश कश्यप जे असतील, हे सर्व श्रीलंकेमध्ये पाली शिकले आणि भारतात आले. त्यांनी इथे भारतामध्ये पालीच्या अध्ययनाची परंपरा सुरू केली. आणि या सगळ्यांना जो काही आधार आहे तो अनागरिक धर्मपालांनी दिला. अनागरिक धर्मपालांनी स्वतः धर्मानंद कोसंबींना विद्योदय पेरिवेणामध्ये घेऊन गेले. तिथे त्यांनी ऍडमिशन केलं आणि तिथे त्यांनी पाली भाषेचा अभ्यास केला. तर अनागरिक धर्मपालांचं जे चरित्र आहे, त्यांचं योगदान एकंदरीतच श्रीलंका आणि भारतामधल्या पुनर्जागरणाच्या बौद्ध पुनर्जागरणाच्या मोहिमेमध्ये खूप मोठं आहे. आणि लोकांना त्यांनी एकत्र आणलं, सर्व संप्रदायांना एकत्र आणलं बौद्ध धर्माच्या, आणि ही एक चळवळ उभी केली. तर त्यांचा हा जो आदर्श आहे तोच विभागाचाही आदर्श आहे. कारण की आम्ही जेव्हा पाली दिवस साजरा करतो असं म्हणतो त्यावेळी तो फक्त पाली भाषा या एकाच भाषेचा तो सोहळा नसतो. तर पाली या शब्दाचा जो अर्थ आहे की बुद्धवचनाचं रक्षण करणारी ती पाली, बुद्धवचन पालेती ती पाली. तर त्यामुळे ज्या काही भाषा आहेत, ज्या ज्या भाषांनी बुद्धवचनांचं जतन केलं, त्या सर्व भाषांचा सोहळा, त्या सर्व भाषांचा सन्मान आम्ही आजच्या दिवशी करतो. आणि त्यामुळे आधी जे कार्यक्रम झाले विद्यार्थ्यांचे, त्याच्यामध्ये पालीमध्ये विद्यार्थ्यांनी कार्यक्रम साजरे केले. विद्यार्थ्यांनी बौद्ध संस्कृतमध्ये, की ज्या संस्कृत भाषेचा अभ्यास इतरत्र केला जात नाही, पुन्हा तिला एक थोडीशी दुय्यम वागणूक मिळते, तिला शुद्ध संस्कृत समजलं जात नाही, तर त्या बौद्ध संस्कृताचा आम्ही सन्मान करतो. इतर प्राकृत भाषा ज्या आहेत की ज्याच्यामध्ये बुद्धवचनं सुरक्षित राहिली, त्या सर्वांचा सन्मान आहे. त्याचबरोबर तिबेटी, चीनी, व्हिएतनामी या सगळ्या ज्या भाषा आहेत ज्यांच्यामध्ये बुद्धवचनांचे अनुवाद झाले, त्या सर्व भाषांचा गौरव करण्याचा हा दिवस आहे. आणि म्हणून आम्ही हा दिवस साजरा करतो. आणि त्याच्यासाठी योग्य असं जे व्यक्तिमत्व आहे ते अनागरिक धर्मपालांचं आहे. आणि अनागरिक धर्मपालांनी जेव्हा बोधगयेच्या मुक्तीची चळवळ सुरू केली त्यावेळी त्यांनी त्यामध्ये फक्त थेरवादी नाही तर थेरवादी देशांबरोबर महायान जैन सगळ्या त्यांनी देशांना एकत्र आणलं आणि एक एकत्रित बौद्ध विचार पुढे यावा या दृष्टीने प्रयत्न केले. हेच अनागरिक धर्मपाल त्यांनी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये बुद्ध धर्माविषयी मांडणी केली आणि जगाला बुद्ध धर्माविषयी ची ओळख करून दिली. तर असे त्यांचा परिचय आपल्याला फार नसतो. आपल्याला स्वामी विवेकानंदांचं कर्तृत्व माहिती असतं भारतामध्ये. त्यांनी शिकागोच्या धर्म परिषदेत केलेलं भाषण ते अगदी लहान मुलांना सगळ्यांना माहीत असतं. पण त्या धर्म परिषदेमध्ये अनागरिक धर्मपालांनी बुद्ध धर्माची मांडणी केली, त्याबद्दल फारसं लोकांना माहीत नसतं भारतात आणि भारताबाहेर. तर अशा ह्या एका महनीय व्यक्तीच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या हा दिवस साजरा करण्याचे मोठं औचित्य आहे. आणि आज आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि तुमचे आभार मानतो की तुम्ही माझ्या एका शब्दावरती इथे यायला तयार झालात आणि आपलं बहुमूल्य वेळ तुम्ही आमच्यासाठी दिलात. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनपूर्वक स्वागत. आमचे सगळे जे विद्यार्थी, आजी माजी जे कोणी इथे सगळे जमा झालेले आहेत त्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. ज्या विद्यार्थ्यांचा इथे सत्कार होणार आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांनाही मी पुन्हा एकदा मनपूर्वक त्यांचंही अभिनंदन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय देव. सगळ्यात मोठा पाली भोगाचा कार्यक्रम म्हणजे पाली डे आणि सरांच्या कल्पनेतून हा पाली डे